तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। मनासारखा राजा, राजासारखे मन म्हणजेच राजाभाऊ खरे। आजपर्यंत कोणत्याही पुढाऱ्यांनी आमचे काम केले नाही, पण राजाभाऊ खरे यांनी ताबडतोब काम मार्गी लावले। संजय लंबे 247 राखीव मोहोळ मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले कळमण या गावातील शेतकऱ्यांना रस्ते, पाणी, वीज यासारख्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। पाणी, रस्ते, वीज व गावात कोणताच विकास न झाल्याने काही शेतकऱ्यांमधून स्थानिक लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी सूर उमटत आहे। येथील शेतकऱ्यांनी त्याच अडचणी उद्योजक राजाभाऊ खरे यांच्याकडे मांडली असता त्यांनी चुटकीसरशी सोडवल्या। यामुळेच राजाभाऊ खरे यांच्यासारखा नेता आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही। आम्ही आमदार, खासदार, स्थानिक नेत्यांकडे एवढेच हेलपाटे मारले, पण त्यांनी कोणतेच काम केले नाही। परंतु राजाभाऊ खरे यांच्याकडे एक हेलपाटा मारला की काम तडकाफडकीत होते। गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, मंदिरात सभामंडप किंवा विजेचा प्रश्न असो, अनेक प्रश्न राजाभाऊ खरे यांनी सोडवले आहेत, अशा स्थानिक नागरिकांमधून प्रतिक्रिया उमटताना दिसून आली। यावेळी सत्यकाम न्यूजने स्थानिक मतदार नागरिकांशी संवाद साधताना पहा काय म्हणाले। काय नाव आहे आपलं? ओंकार गरड। बर, महत्वाच्या अडचणी जी मला दिसत आहेत प्रामुख्याने जी रस्ता, वीज, लाईट, त्या प्रामुख्याने जी अडचणी तुमच्या आहेत, काय नेमकं कशी परिस्थिती? जवळजवळ 2-2.5 वर्ष झालं आम्हाला डीपी मंजूर होता, पण शासन दरबारी निधी नसल्यामुळं आम्हाला डीपी भेटत नव्हता। आणि डीपी म्हणजे शेतकऱ्यांचा किती जिव्हाळ्याचा विषय आपल्याला माहित आहे, कारण किती वेळा शेतात पाणी उपलब्ध असूनही आमचं विजेपोटी हातातोंडाशी आलेली पिकं आमची वाया गेलेली आहेत। त्यामुळे 1-2 वर्ष झालं आमच्या कोणत्याही शेतकऱ्यांना उत्पन्न नाही, सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। तरी आम्हाला निधी उपलब्ध होत नव्हता, तरी आम्ही आमच्या गावातील आकाश गजगाटे व उमाकांत करणे यांच्या सहाय्याने आम्ही राजू खरे साहेबांशी संपर्कात गेलो। तुम्ही यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना वगैरे आम्ही गेलता का? तुम्ही स्थानिक प्रतिनिधी, गावचे पुढारी वगैरे यांना फार वेळा गेलो, पण नुसतं आश्वासनं देण्यात आली, नुसतं पण काम झालेलं नव्हतं। बरं, मग आता काय म्हणजे परिस्थिती काय कुठपर्यंत? आम्ही गावातील आकाश गजगाटे व उमाकांत करणे यांच्या सहाय्याने राजू खरे साहेबांना गेल्या महिन्यात आम्ही सर्वजण शेतकरी गेलो। तिथे गेल्यानंतर सरांनी जसे एकनाथ शिंदे साहेबांची कामाची पद्धत आहे तशीच त्या पद्धतीने साहेबांना फोन करून विचारलं किती निधी लागेल याला डीपीला साठी येते। साहेबांनी माहिती दिली 7 ते 8 लाख रुपयापर्यंत निधी लागेल। तर साहेबांनी लगेच तो आमच्या डीपीचे काम हाती घेतले व जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आमचा डीपी घेऊन आम्हाला सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला व येईल त्या 15 दिवसामध्ये डीपी बसवून देण्याचे आम्हाला आश्वासन दिले। पण तुम्हाला हो, आमचा डीपी मंजूर झालेला आहे। तुमचा फायदा होईल का? हो, नक्कीच। आम्हाला नवीन डीपी घेतल्यावर सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी मिटल्या व सर्व शेतकऱ्यांना पाणी आहे व विजेपोटी आम्हाला सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल। आजपर्यंत आम्हाला सर्वांनी आश्वासन दिलेले आहे, पण ह्याच एकमेव नेता आहे की त्याने आम्हाला लगेच आमदार होण्याच्या आधी कामाची प्रतिकृती दिली आहे। त्याच्यामुळे आम्ही राजू खरे साहेबांच्या पाठीमागे सदैव पाठीशी राहू। तुम्ही ज्यांना आमदार म्हणून निवडून दिलं, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, ज्या कामासाठी निवडून दिलं, त्यांनी या 5 वर्षामध्ये कामं केली नाहीत का? कामं काहीच केलं नाही, ते फक्त नारळ आले फोडून गेले, कामं कोणत्याही पद्धतीने झालेली नाहीत। आणि आज मंजुरी त्यांच्याच पत्रावर होता, पण आम्हाला डीपी मंजुरी त्यांच्या पत्रावर आली, पण डीपीचं काम झालेलं नव्हतं। पण ते राजू खरे साहेबांच्या मदतीने आमचं डीपीचं काम पूर्ण झालेलं आहे। तुम्ही जे लोकप्रतिनिधींना निवडून दिलं, या गावात, या तालुक्यातील असे भरपूर गाव आहेत जेणेकरून एवढी मोठी भूमिका बजावतात की आमदार निवडून देण्यामध्ये। 3 वेळा तुम्ही या मतदारसंघामध्ये आमदार निवडून दिला, परिस्थिती जशी तशीच आहे। म्हणजे पाण्याचा प्रश्न तोच आहे आणि लाईटीचा प्रश्न तोच आहे, रस्त्याचा तोच प्रश्न आहे, का सोडवली गेली नाही? काय आता काय आम्ही तर शेतातली कामं करणार, ही लाईट सारखी आमची सारखं घरनं पाणी प्याला आणावं लागते, अशी परिस्थिती आमची इथं। पाणी पुरवठ्यावर पारसाळीचा पाणी पुरवठा बी ह्याच्यावर, पारसाळीचा बी ह्याच्यावर, रान मसल्याचं बी ह्याच्यावरच आहे। मग कुठल्या डिपो सारखा डिपो जळते, आम्ही सारखं साहेबाला म्हणा। डिपोसाठी तुम्ही आमदाराकडे गेला का नाही कधी? काय गेली माणसं, पण होय त्यांनी पत्र दिलं एवढंच खरं, कामच झालं नाही। हा, हे पत्र घेऊन आम्ही खरे साहेबाकडे गेला, पत्र बघितलं त्यांनी, आणि पुन्हा त्यांनी MSC साहेबाला फोन केला किती निधी लागते म्हणून। त्यांनी सांगितलं 7 ते 8 लाख रुपये लागतं म्हणून। त्यांनी ती पुन्हा आम्हाला म्हणलं मी 15 दिवसाच्या आत तुमचा बसवून देतो। म्हणजे जेवढे तुम्ही लोकप्रतिनिधीकडे हेल्पाटे घातले तेवढे एका हेल्पाट्यात आमचा राजू खरेने काम केलं।
आकाश ते होते आमचं सगळं आकाशने नेलं होतं आम्हाला त्यांच्याकडे बरं. घरात तर कोणा माग आपलं काम केल्यावर कसं हो तीन वेगवेगळे आमदार निवडून दिले. आता या कॅपेला तुम्ही या आता आमदाराला खरे साहेबाच्यात मागे राहणार तसं कसं बरं बरं. मग आता जर डीपी बसवला सगळे प्रश्न सुटतील का? आमचा डेपो बसला आमचा प्रश्नच सुटला. आम्हाला पाणी येऊन जाऊन आमचा इजेचाच प्रश्न, आम्हाला दुसरा काय आहे. हा जो रस्ता दिसतोय हा रस्ता अत्यंत खराब आहे. आम्ही सुद्धा येताना पाहिला आणि 1 किलोमीटर 1 ते 1.5 किलोमीटर हा रस्ता म्हणजे खराब आहे. पूर्ण मातीच आहे समजा. असं पळसळीकडे जाणारा रस्ता आहे. म्हणजे काय नेमकं कशामुळे होईना काय रस्त्याचं काय ह्याच्यामध्ये शासन दरबारी निधी नाही किंवा त्याच्यात निधी नसल्यामुळे ह्याच्यातलंही आश्वासन देते तर फक्त आमदार लोकांनी त्यांनी म्हणजे रस्त्याने केलेला नाही काय नाही. बरं. मग त्या रस्त्याच्या प्रश्नासाठी पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही कधी गेला लोकप्रतिनिधी? लोकप्रतिनिधींनी काय गेलेलो होता फक्त सांगितलेलं आहे करून देतात म्हणून. बरं. ते पण सांगितलं पण काय केलं नाही. काय केलेलं नाही. बरं. मग यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले काय कोणाकडे अजून काय ना आम्ही डीपी साठी खरे साहेबाकडे गेलो होतो. बरं. त्यांनी 21-22 मंजुरी आहे ह्याच्यातलं पण त्यांनी परत आम्हाला ते 15 दिवसात निधी उपलब्ध करून ह्याच्यातलं 7 ते 8 लाख रुपये ह्याच्यातलं करून डीपी तुमचा जे आहे ते प्रश्न मार्ग सोडवू म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. आता रस्त्यासाठी तुम्ही जाणार आहात का? रस्त्यासाठी पण जाणार होते त्यांच्याकडे आणि भेटणार होतो. आमच्या रस्त्याचा पण आणि इथं जे वड्याचं बंधार आहे पाणी येत नाही काय नाही त्याच्यासाठी पण आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा. आम्हाला त्यांच्या कामाबद्दल ह्याच्यातलं आत्मविश्वास आहे की ते सगळ्यांचं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून ह्याच्यातलं पूर्ण शेतकऱ्याचे प्रश्न सोडवते. बरं. आता तुम्ही या भागात काय भागातल्या मागण्या काय असतील अजून तुमच्या? भागना काय लोकांना फक्त एकच आहे म्हणजे शेतकऱ्यांना ह्याच्यातलं शेतीसाठी लाईट रस्ते तेवढं झालं आणि पाणी तेवढं व्हायला पाहिजे. तेवढं ह्याच्यातलं व्हायला पाहिजे. आजपर्यंत काय झालं असं वाटतं तुम्हाला? आजपर्यंत काय लोकप्रतिनिधी आश्वासनच फक्त आश्वासन. म्हणजे आता तुम्ही एवढं 3 वेळा वेगवेगळे उमेदवार निवडून दिले या मतदारसंघातून. उत्तर सोलापूर तालुक्यातील ही गावं जी आहेत ती महत्वपूर्ण ठरतात की जेणेकरून त्याच्यावरच आमदार निवडून येतो. आता तुम्ही 3 वेळा गेल्या 15 वर्ष तुम्ही निवडून दिला आमदार म्हणून. आता पुढचं कसं काय कोणाकडे तुमचं म्हणजे कल आहे? आम्ही खरे साहेबासोबत आहोत. बरं. खरे साहेब आमदार व्हावेत असं तुम्हाला वाटतं? आमची अपेक्षा आहे. प्रश्न सुटतील? प्रश्न सुटणार की 2 मिनिटं. नमस्कार. काय नाव आहे आपलं? संजय कुमार लंबे. बरं. उत्तर सोलापूर तालुक्यातील आणि मोहोळ मतदारसंघातील ही महत्वपूर्ण गाव आहे. निर्णय गाव आहे यात आणि 15 वर्षापासून अगोदरपासून मोहोळ तालुका मतदारसंघ हा जो आहे तो मोठ्या अडचणीला आहे. म्हणजे आता काय नेमक्या अडचणी आहेत म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की? राजाभाऊ खरे. बरं. कारण गेली 10 वर्ष झालं आमचा उत्तर सोलापूर तालुका मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाला जोडला गेलाय. बरं. त्यापासून आमचा तालुका नेहमी उपेक्षित राहिलाय कारण तालुक्याचं शेवटचं टोक असणारं आमचं गाव आहे. बार्शी तालुका आहे, मराठवाडा लागतो साईडला आणि आमच्या तालुक्यात निवड प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष केलं जाते. म्हणजे कारण असं की जे स्थानिक पेटे पुढारी आहेत त्यांच्या गावातच निधी जातोय. आमच्यासारख्या लोकांनी फक्त मतं द्यायचे एवढा फक्त आमचा अधिकार आम्हाला वाटतंय. कारण मतं दिल्यानंतर पुन्हा कोणीच येत नाही इकडं. कारण आजकालचे लोकप्रतिनिधी असे आहेत जिथं जे बोलतात जिथं ज्याचं वर्चस्व आहे त्यांनाच फक्त निधी मिळतोय. त्या गावाचा वालीच नाही कोण तिथं बोलायला निधी दिला जात नाही. आम्ही त्यासाठी कारण कोणाच्या वाड्यावर जाण्यापेक्षा जनतेच्या दरबारात जो येणारा माणूस आहे त्याच्यासोबत लोक येणारी सध्या वाट बघतात. आता गेल्या 15 वर्षापासून तुम्ही वेगवेगळे उमेदवार म्हणजे गेटकीन उमेदवार असे वगैरे निवडून दिलेले आहेत म्हणजे या मतदारसंघाने आणि त्यात तुमच्या खास उत्तर सोलापूर तालुक्यातले या गावांनी काय 10, 15, 25 असतील या गावाने खास करून या कळमण गावाने. तर या गावानं एवढे लोकप्रतिनिधी निवडून दिले तर आजपर्यंत कुठला विकास झालेला आहे कुठला नाही काय? एवढे उमेदवार आता पण 2 झाले. परत ढोबळे सर आले, नंतर रमेश कदम आले, त्यांचे काय जेलमध्येच गेले सगळे दिवस. आणि नंतर यशवंत तात्या आले. यशवंत तात्यांनी विषय असा घेतला की फक्त पूजा करायची, प्रत्येक ठिकाणी आश्वासन द्यायचं की नारळ फोडायचा. आजकाल अशी जिवंत उदाहरण देतो मी यशवंत मानेची. जिथं बोर्ड लावलेत पण तिथं काम नाही. आमच्या गावातच रस्ते असे झालेत त्या जिथं बोर्ड त्या व्यक्तीच्या नावाने बोर्ड लावलेत, फेवर ब्लॉक असेल, कॉन्क्रीट रस्ता असेल, पण प्रत्यक्षात काही नाही तिथं. असं आम्ही पुरावे सेट देतो त्यांचे. कारण असा लोकप्रतिनिधी जर आम्हाला जर दिला तर ह्या लोकांचा उपेक्षित विकास कसा होणार? कारण सध्या उत्तर सोलापूरमध्ये कुठलीही नदी नाही, कुठलाही कॅनॉल नाही, कुठलाही मोठा तलाव नाही ठोस असा.
त्यामुळं सगळ्यांचं खूप नलिकेवर सुद्धा जीवन जगतात लोक. ह्या तालुक्याला पाणी पहिलं महत्वाचं आहे आणि पाणी आहे तर सगळं आहे. त्यासाठी आमदारांनी कुठल्याही प्रकारचा ठोस असा पुरावा केला नाही. कुठं डावा कालवा घे उजवा कालवा घे अशा तर आम्ही अपेक्षा ठेवल्या त्या. अजून खंदार साहेब असल्यापासून आम्हाला पाणीच गावात येतंय. अजून तरी आलेलं वाटत नाही पाणी कुठं. नाही स्थानिक लोकप्रतिनिधी नाही ना व्यवस्थित. आमदार व्यवस्था आमचा स्वतःचा नाही आहे. स्थानिक आमदार नाही, हा गेटकेन उमेदवार आहे प्रत्येक वेळेस. गावातल्या समस्या काय आहेत पण म्हणजे ज्या समस्या आहेत त्या समस्या साध्याच आहेत. रस्ता वीज पाणी एवढ्या समस्या आहेत. रस्ता वीज आणि पाणी हेच पाहिजे ना लोकांना. दुसरं काय पाहिजे. लोकांच्या घरात तर स्वयंपाक बनवायला कोण लोक आहे आम्हाला. परवा उद्योगपती राजाभाऊ खरे यांचा मोठा जनसंवाद मेळावा या ठिकाणी या मंदिरामध्ये संपन्न झाला. यावेळी त्यांनी या खंडोबाच्या मंदिराच्या सभागृहासाठी सभामंडप देण्याची घोषणा केली. तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? भाऊंना आमचा संपर्क झाला. भाऊ माझ्यासोबत बोलले तुझ्या गावात येतो, जे काय तुझ्या अडीअडचणी आहेत जागेवर सोडायचा प्रयत्न करू म्हणले आपण. ठीक आहे म्हटलं. आम्ही भाऊचं मोठं जल्लोषात स्वागत केलं. इथं मोठा कार्यक्रम घेतला. भाऊने आम्ही एक सगळ्या गावकऱ्याच मागणी मागितली की भाऊ आम्हाला आमचा एक जुना प्राचीन काळ रथ आहे, त्या रथाला निवारा नाही आहे. कारण हा जुनी परंपरा जपणं हा एक कर्तव्य आहे. आणि आमचा खंडोबाचा रथ आमच्या गावातून एकदा फिरला तर आमच्यावरचं सगळं संकट टळतं अशी पूर्वीपासून भावना आहे. त्यासाठी आम्हाला तो रथ सावलीत ठेवायचा होता. तो आता कुठेतरी वाटत टाकणे हे बरं वाटत नाही. भाऊनी क्षणाचा विचार न करता जो काही निधी लागतो त्याचा एस्टिमेट घेऊन ये. शनिवार तुझं काय असेल तेवढं सगळं आपण 15 दिवसाच्यात करायचे प्रयत्न करू म्हणले. त्यांच्या मार्फत कुठलं काम झालं आहे का म्हणजे गावामध्ये? हो झालंय. पाठीमागे 1 महिन्याखाली आम्ही असंच भाऊ नरखेडी ते आले होते. भाऊला कॉल केला, भाऊ आमच्या गावात मला यावं लागेल. भाऊ आले गावात आल्यानंतर आम्ही कुठं बसावून विचार केला. भाऊला उशीर झाला. बिरोबाचं मंदिर आहे त्याचं काम चालू होतं, तिथं बसलो आम्ही. मग तिथल्या आमच्या बिरोबाच्या धनगर समाजा बांधवांनी मागणी केली भाऊ आम्ही सगळा जो निधी आहे म्हणजे लोकवर्गणीतनं गोळा करून शिखर बांधले. आमच्या अपेक्षा एवढे कलरला आम्ही सगळ्या गावात फिरलो. गावात म्हणण्यापेक्षा सगळ्या पुढाऱ्याकडे तालुक्यात असले सगळे फिरलो. एकही रुपया कोणी दिला नाही. सरळ सांगितलं की आमच्या गावात आम्हाला बघायचं आहे, तुमच्या गावात आम्हाला बघणं होत नाही, तुमच्या गावात बघा. भाऊनी छानाचा विचार करता की म्हणजे आज आकाशला सांगितलं आमच्या तालुका अध्यक्षाला की उद्या यांना घेऊन ये आणि त्या कलर काय पाहिजे ते घेऊन जा. तेच लगे दुसऱ्या दिवशी आम्ही स्वतः गेलो. सगळी कलर भाऊने दिला, त्याची मजुरी रोख स्वरूपात दिली आणि पोच केला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की कुठलंही पद नसताना कुठलंही काय म्हणजे आता सध्या कुठल्या ते पदावर नसताना एवढा सगळं त्यांनी गावासाठी केलेलं आहे, मतदारसंघ म्हणून केलेला आहे असं तुम्हाला म्हणायचं का? हो 100%. कुठलाही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नसणारा माणूस अजून आमदारकी तिकीट मिळून न मिळून अपेक्षा सुद्धा नाही. कारण अजून युती व्हायच्यात बरंच काही मुलाकडं पाणी व्हायला लागले, कुठनं कसा विषय व्हायला तरी पण मला कुठलाही अजून विचार केला नाही. मला तिकीट मिळेल, मी आमदार होईल अपेक्षा कुठलीही न बाळगता फक्त केवळ जनतेच्या दरबारात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत मला. एवढ्यासाठी फक्त केवळ हा राजाभाऊ खरे मनासारखा माणूस आज तालुक्यात फिरतोय आणि अडीअडचण सोडायचा प्रयत्न करतात. लोकप्रतिनिधींच्या तुलनेमध्ये राजाभाऊ खरेंचं कामाची पद्धत तुम्हाला कशी वाटते? सगळ्यात आतापर्यंत जेवढं आम्ही राजकारणात थोडं लहानच आहे पण अनुभव पाहता भाऊंचा विषय बोलणं काही मला वाटत नाही त्यांच्याबद्दल बोलावं. कारण ते आज लोकच बोलते त्यांच्याबद्दल. कारण प्रत्येक लोकांना पैसे देऊन सांगावं लागतं की चांगलं बोल जरा म्हणून. पण भाऊबद्दल तसं नाही. भाऊबद्दल असा विषय आहे की अजून कुठंच कशा नाही एकदाच आलेत तरी सगळी लोक म्हणतात भाऊ. तरी पण त्यांच्या लोकांच्या मनातली प्रतिक्रिया भाऊबद्दल कशी वाटते? 1 नंबर. भाऊला आमदारकीला उभं राहावं, भाऊने आमदारकीला उभं राहावं, आमदारकी लढवावी आणि भाऊच्या सोबत खंबीरपणाने आहोत सगळे. मी माजी तंटामुक्त अध्यक्ष आणि जिल्हा तालुका अध्यक्ष शेतकरी संघटनेचा. बरं. तंटामुक्त अध्यक्ष म्हणल्यावर तुम्ही तंटे भरपूर सोडवले. सध्या आता मी नाही, दुसरी तंटामुक्त. गावात काय परिस्थिती काय सुद्धा गावामध्ये एक महत्वाचा विषय आहे. इथं जी ग्रामपंचायत किंवा सोसायटी ह्या ज्या संस्था आहेत ही संस्था ह्या तालुक्यामध्ये काय करू शकत नाही. कुठलाच विकास नाही. एकतर गावाला पाणी नाही आणि जवळजवळ आता 2 वर्ष झालं विहिरीचे प्रस्ताव आहेत 10. त्यापैकी एकही प्रस्ताव त्यांनी मंजूर करून आणलेत पण विहीर एकही चालू नाही. रोजगार हमीत कामं केली ती काम अजिबात नाही का अजून वर कार्ड सुद्धा दिली नाही त्यांनी. तुम्ही या कामासाठी लोकप्रतिनिधींकडे गेलो होतो की आम्ही. बरं. काय उत्तर आलं त्यांच्या? करतो म्हणते नुसतं, करायचं काय नाही. करायचं काय नाही, करतो म्हणायचं, मागं ठेवायचं. जसे एखाद्या युनिटसाठी आपण एखादा अर्ज करतो, अर्ज केल्यावरती काय म्हणते किंवा 15 दिवसांनी या महिन्याने या 2 महिन्यांनी ते तसंच पेंडिंग मध्ये पडतं. ती पण त्याचं कायच काम होत नाही.
बर अशी परिस्थिती आहे. आता 2-3 दिवसाखाली राजा बोखोरे हे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आहेत, युतीचे संभाव्य उमेदवार आहेत, या गावात येऊन गेलेत, कार्यक्रम करून गेलेत. काय त्यांच्याबद्दल काय मत? वाटतं? त्या कार्यक्रमाचा अध्यक्षच मी होतो बर आणि संजू लंबे आणि मी त्यांना त्यांच्याबरोबर संपर्क साधला. आकाश आमची तालुका काय कुठं आहे ते ह्यांनी होते आणि ह्याने आम्हाला जास्त मोलाचा वाटा दिला. ते त्यांच्यापाशी जायचा, त्यांच्यापाशी संपर्क साधायचा. जी काय गावातली आता जी कामं आहे ती कामं पूर्ण करायचं आकाशने सुद्धा सांगितलं आम्हाला. बाबा खरे साहेबाबरोबर आम्ही खरे साहेबाबरोबर चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आम्हाला काय वाटलं, आता प्रत्येक नेता येतो आणि पूजा करतो, पाठी घेऊन जातो, पण हे खरे साहेबांचं तसं नाही ना. ज्या दिवशी गेलो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी काम चालू. आता तुम्ही जुना जाणता आहात, अनेक तुम्ही नेते मंडळी पाहिले, अनेक नेते मंडळी येऊनही काय फरक वाटतो त्यांच्यामध्ये? त्यांच्यात आणि त्यांच्यात काय फरक? जमीन आसमानाचा फरक आहे खरे साहेबात आणि बाकीच्या लोकात. आता खरे साहेब आमदार नाहीत, पुन्हा कुठल्या पदावर नाहीत. आता एवढे आमदार आहेत आपल्या ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये. आता ते यशवंत माने घ्या थोडस, कुठंच कधी पता नाही आमचा कुठल्या समाजाचा आणि सामान्य जनतेचा कधीच त्यांच्याबरोबर विषय नाही. कधी आलेच नाहीत का? आले 4 लोक जी महत्वाची आहेत ती त्यांना भेटायचं आणि जायचं निघून. कुठल्याही कामाच्या बाबतीत विचार केला नाही त्याला, अजिबात विचार करत नाहीत. सामान्य जनतेचा तर ह्या भागात विचारच नाही काय. आणि परिस्थिती अशी झाली या भागामध्ये, उत्तर तालुका, मोहोळ तालुका आणि काही सोलापूरची गाव आहेत. ह्यामुळे ह्या तालुक्यामध्ये अशी परिस्थिती झाली की निवळ म्हणजे कुणाकडे जायचा हाच प्रश्न उरतो. आता प्रामुख्याने काही सुद्धा केलेलं नाही. आता परवा खरे साहेब आले होते तुमच्या त्या ह्याच्यात मंदिरात नेलं होतं आम्ही बिरोबाच्या. तिथं आल्यानंतर खरे साहेबाला आम्ही दोघं बोललो, साहेब कसं काय करायचं काय नाही, तुम्ही काळजी करू नका म्हणजे, मला काय अर्ज करावा लागत नाही काय नाही, तुम्ही ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुमचं काम दुसऱ्या दिवशी. तडकाफडकी लगेच त्यांचं पदरचं असू नाही तर जवळचं असू काय असू, ते कशाचा बी विचार करत नाहीत. काल सुद्धा सभेत बोलले मला, अध्यक्ष तुम्ही काळजी करू नका म्हणले, नुसतं तुम्ही या, तुमचं काही प्रश्न मांडा. आणि विशेष सांगायचं म्हणजे जर खरे साहेबांना आमदारकीचं तिकीट देऊ द्या ना देऊ द्या, जर त्यांना तिकीट नाही दिलं तर गावच्या गाव आम्ही तिथं मंत्र्याकडे जाऊ आणि खरे साहेबाला तिकीट मागून घेऊ. साहेबाला तिकीट दिलं पाहिजे असा ठाम निर्णय आम्ही गावातून घेणार आहोत. बरेच शेतकरी त्यांचे मत जाणून घेऊया आपण. राम राम काका. राम राम राम. काय नाव आपलं? सिद्धेश्वर भगवान लंबे कळमन. बर. काय परिस्थिती आहे गावात, विकास काय झालाय काय नाही, गावात दृष्टिकोनातून काय नेमकं परिस्थिती आहे, तुम्हाला काय वाटतं? गावात विकास भरपूर आहे, कामं भरपूर आहे. ते प्रत्येक बापाचे कामं ते नाताला उपयोगी पडते ती. म्हणजे कामं भरपूर आहे त्यांची, कामाला काय कुठं हे नाही. पण त्यांच्या कामाचा जी बाबा मी एक मुलाचा वडील अगर हे आहे पण माझ्या फायद्यासाठी नाही नाताच्या फायद्यासाठी अशी कामं होते ती. बर, म्हणजे ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून कामं अशी नाहीत. बरं हाय ते, पण ही सध्याच्या पोझिशनला नाही, ती पुढच्या पिढीला त्याच्या फायद्यासाठी काम आहे ते. हा चालूला काय सध्या नाही काय त्याचं काम मग पुष्कळ आहे. तर कामाचं काय असं गणित आहे. स्थानिक काय पदाधिकारी, आमदार, तुम्हाला तो खासदार, सगळे काय राजकारणी लोक यांनी खासदार पोत्याने येते तो माझा तो, पण कामं नाही, नावाला आहे ते सगळे तो माझा सांगतो. कामाच्या ह्याच्यामध्ये एक बी नाही तुम्हाला, शून्यमत नाही. आता काम करणारा माणूस तुम्हाला काम करणारा बाहेरच्या गावचा बघतोय, मार्डी बघतोय, वडाळा बघतोय, नान्नज बघतोय, कळमन, म्हणजे परिसरात सुद्धा मी सुद्धा बघतोय कुठे विकास कसा आहे, कुठल्या पद्धतीने चालू आहे, कोण काय करतंय, कोण कशी आश्वासनं देतंय, कोण कसं काम बाबा कामापुरतं साधून घेतंय, ही सगळं माहित आहे. पण एवढ्या सगळ्यामध्ये मी आधी विचार केला व्हायला आजचा ना कालचा हा माणूस तुम्हाला सांगतो झटपट हा स्वतः निर्णय घेतो. म्हणजे ह्याच्यामध्ये बी काय धमक अगर पॉवर काय असते ना, प्रतिनिधीमध्ये त्यांच्यामध्ये काय फरक? जमीन आसमानाचा फरक आहे खरे साहेबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये. ह्यांनी सत्ता भोगून सुद्धा ह्यांना एवढं नॉलेज नाही, तेवढं ना सत्ता बघता खरे साहेबाला एवढं नॉलेज. आपण त्यांना पूर्णपणे पाठिंबा देऊ. त्या वाघासारखा वाघ आता पत्र तर नजर पडलेला नाही आपल्याला. खरे साहेबांना तुम्हाला काम पटतंय. स्वार्थ म्हणून काय त्यांनी केलेलं नाही जनतेसाठी. बरोबर उद्या त्याला तिकीट देते ही देते ही तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही, अगर कोणालाच माहित नाही, तरी बी मला सांगा हे गोरगरीबाचा बाबा त्याला की उदय म्हणजे समाजातनं बारक्या ह्याच्यातनं तो उभरी आलेला, त्याला पाठीमागली गरिबीची त्याला चाऊल माहित आहे ना काय असतंय काय नवं. खेडेगावातल्या लोकांचा खेड्यातला तो माणूस आहे, जो खेड्यातला माणूस आहे त्याला परिपक्व ज्ञान असतंय ना. त्या पद्धतीनं सर्व खेड्यागली ती तुम्हाला काय मागेल ती ते द्यायला लागला ना माणूस ना.
तुमच्या गावामध्ये शिवसेना नेते राजाभाऊ खरे येऊन गेले, त्यांचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळेस तुम्ही तिथं येऊन भेटला, तुमची काय मागण्या होत्या, तुम्ही त्यांच्या पुढे मागण्या हे केल्या? मान्य. मी खरे साहेबांसाठी एक मागणी केली की वारकरी संप्रदायाला जे लागणारं साहित्य आहे, वाद्य, पकवाज, विणा, टाळ, हार्मोनियम, या साहित्याची मी मागणी केली आणि खरे साहेबांनी त्याची मला स्फूर्तता दिली की बाबा मी तुम्हाला लवकरात लवकर 1-2-3 दिवसामध्ये हे मला साहित्य मिळवून देईल. बरं, आता त्यांच्यामध्ये त्यांच्या काम कार्यपद्धतीवर आणि बाकीच्या इतर नेत्यांच्या कार्यपद्धतीवर तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंतचे बरेच मी नेते पुढारी वगैरे बघितले, त्यांचं युवा पिढीकडे जे चाललेली बिरकडीत युवा पिढी आहे त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. आणि आज मला खरे साहेबांकडे बघून खरंच वाटलं की पंढरीचा पांडुरंग परमात्माच माझ्या पाठीशी उभा आहे, असं मला त्यांच्याकडे बघून मला असं माझा आत्मविश्वास वाटला. आणि जेणेकरून मला वाटतं खरंच युवा पिढीसाठी खरे साहेब काहीतरी करतील आणि व्यसनमुक्त युवा पिढी तयार करतील असं मला त्यांच्याकडून वाटतं. आज तुम्ही भजनी मंडळाच्या माध्यमातून सर्व जवळजवळ उत्तर सोलापूर तालुका असू दे, मोहोळ तालुका असू दे किंवा इतर सोलापूर जिल्ह्यातल्या इतर गावामध्ये जाता, सर्व ठिकाणी तुम्ही पडता, तिथले काही लोक तुम्हाला भेटत असतील किंवा काय सांगत असतील, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला काय माहिती झाली असेल खरे साहेबाबद्दल, ती थोडक्यात तुम्ही व्यक्त करा ना. तसं पाहिलं तर इतर गावामध्ये, इतर तालुक्यामध्ये बरेचसे नेते मंडळी आहेत, पण कोणी युवा पिढीबद्दल किंवा बिरकड चाललेल्या समाजाबद्दल किंवा धार्मिक विषयाबद्दल कोणीच बोलत नाही. आज जो तो बोलतोय तो राजकीयच विषय बोलतोय आणि राजकीय विषय बोलत असताना युवा पिढीबद्दल बी बोलतो. इतर पुढारी नेते बोलतात, पण काय बोलतात, युवा काँग्रेस समिती, युवा ते हे सगळं राजकीय बोलतात, पण युवा पिढीला एक संस्कारिक पिढी तयार व्हावी याकरता कोणीच बोलत नाही. तर मी आज गेले कित्येक दिवसापासून बघतोय खरे साहेबांचा विषय, तर त्यांचा एक धार्मिक कार्याबद्दलचा एक प्रतिसाद आणि युवा पिढीसाठी उत्कृष्ट पद्धतीचं मार्गदर्शन मला खरे साहेबांकडून पाहता. गावामध्ये खरे साहेब येऊन गेले, त्यांचा कार्यक्रम होता, तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. काय तुम्ही त्याच्या पुढे मागणी मांडल्या वगैरे काय आणि कुठल्या सोडवलं तुमच्या मागणी? त्यांनी इथलाच आहे. गेल्या 2-3 दिवसापूर्वी राजाभाऊ खरे आले होते आमच्या गावाकडे आणि राजाभाऊंबद्दल बोलायचं म्हणलं तर नावाप्रमाणे राजा माणूस आणि आडनावाप्रमाणे खरा, म्हणजे राजाभाऊ खरे. तर मागच्या 2-3 दिवसापूर्वी आल्यानंतर आमच्या गावातील बराच समाज एकवटला होता त्यांच्या स्वागतासाठी आणि चांगला कार्यक्रम केला. आणि राजाभाऊंनी ज्या काय कोणाच्या गावातील अडीअडचणी होत्या त्या सगळ्या करून देतो म्हणते व्यवस्थित. तर माझा एक मित्र आहे, त्याला मध्ये 5-6 महिन्यापूर्वी पॅरिसचा अटॅक आला होता आणि त्याला आई वडील कोणी नाही आहे. तो इथं आजी आजोबाकडे राहतो, त्यांचं श्याम शेळके म्हणून नाव आहे. तर त्याच्यासाठी त्याची परिस्थिती नाही, बिकट परिस्थिती आहे, खर्च करायची कोणाची धमक नाही, त्याच्या आजीची वगैरे मामाची. तर त्याचा विषय घेऊन आम्ही राजाभाऊकडे गेलो होतो. तर राजाभाऊने आम्हाला आश्वस्त केलं की येत्या शनिवारी त्याच्यासाठी मी काहीतरी देईन म्हणून. आता ते देतील त्या स्वरूपात आम्ही घेणार, ते काय वाद नाही आणि ते नाराज करणार नाहीत आम्हाला. आणि दुसरा विषय म्हणजे काय मिळाली मदत, काय मिळाली तुम्हाला? मदत म्हणलं तर मेडिकलच्या स्वरूपात मिळेल किंवा जो काय खर्च होईल त्याच्या दवाखान्याचा त्या स्वरूपात मिळेल, पण ते जे देतील ते आम्ही घेणार. म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि इतरांच्या कार्यपद्धतीवर तुम्हाला काय फरक वाटतो? नाही, आता आमच्या गावातील जे स्थानिक पुढारी आहेत त्यांच्याकडे पण गेलो होतो त्याचा विषय घेऊन, पण कोणी प्रतिसाद दिला नाही आम्हाला. हां, आणि त्या दिवशी राजाभाऊ आल्यानंतर गावात आल्यानंतर आम्ही एकदाच विषय बोललो त्यांना आणि ते म्हणाले की मंगळवारी तुम्ही या, आपण बोलू त्या विषयावर. नंतर काल त्या कुटुंबासाठी त्यांनी तुम्हाला मदत करणार म्हणून, म्हणजे आर्थिक मदत करणार म्हणून आश्वासित केलेलं आहे राजभाऊने. आणि दुसरा विषय म्हणजे आमच्या गावामध्ये खेळासाठी मैदान नाही आहे, त्यासाठी पण आम्ही राजभाऊंकडे मागणी केली आहे की ग्रामपंचायतच्या ठरावातून वगैरे काहीतरी मार्ग निघेल म्हणाले त्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळासाठी जे साहित्य लागतं, क्रिकेटची किट असू द्या, व्हॉलीबॉलचं साहित्य असू द्या, त्यासाठी पण त्यांनी आश्वासित केलेलं आहे. ते सोडवतील असं वाटतं तुम्हाला? त्यांनी तुमचं आश्वासन पूर्ण केलेलं असं वाटतं का? 100% करणार. पण आजपर्यंत आम्ही कुठल्याच पुढाऱ्याकडे किंवा कुठल्याच प्रतिनिधीकडे गेलो नाही आमच्या मागण्या घेऊन, कारण त्या प्रतिनिधीला आम्ही लांबूनच ओळखतो. पण राजाभाऊंबद्दल बरंच ऐकून होतो, आम्हाला असं वाटलं की राजाभाऊ आपल्या मागण्या मान्य करतील म्हणून आम्ही राजाभाऊंकडे गेलो. व्यक्तिमत्व कसं वाटतं तुम्हाला साधारणतः? व्यक्तिमत्व आजपर्यंत जे काय आम्हाला लाभलेत आमदार
सगळे गेटकेन लाभले. 15 वर्ष झालं आम्ही गेटकेन आमदारच आमच्या उरावर आणून बसवलेला आहे स्थानिक नेत्यांनी. तरी त्यांच्याकडनं आजपर्यंत असं काय म्हणजे हे लाभलं नाही गावाला. आमच्या काय फायदा झाला नाही त्यांचा. विकास काय झाला नाही. तर राजाभाऊंच्या माध्यमातून असं वाटतंय की खरा माणूस आहे, जे बोलतो ते विकास करून होईल. दाखवतो. विकास होईल अशी अपेक्षा आहे आणि करून दाखवतील, त्यात काय वाद नाही. वयस्कर आजोबा हे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार मामा. नमस्कार. हे मंदिर उभा केलं, याचं दुरुस्तीचं काम चालू आहे, काय माहिती त्याबद्दल काय देताल तुम्ही? माझी म्हणजे माहिती काय आहे, आता हे मंदिर चालू आहे. हा. मग आज पुतूर 10-15 वर्षे झाली. बर. हे एवढं मंडप खंदारे साहेबांनी टाकून दिला. बर. मग त्याच्यावर जी सगळे मेंबर किंवा पुढारी गफायचे नुसतं नादी लावतात. बर. हम करेगा तम करेगा, पण इथवर कोण आलं नाही. मग आता हे साहेब आल्यात, साहेब खरे साहेब आल्यात, त्यांनी आमच्या चक्रासाठी कलरला पैसे दिले. कलरच घेऊन दिलाय, 70-80 हजाराचा कलर घेऊन दिलाय. बर. मग अजून पुढचं काम करतील अशी अपेक्षा आहे. खरे साहेब येऊन गेले गावात, परवा दिवशी कार्यक्रम झाला मोठा झाला की. काय वाटतं त्यांच्याबद्दल? काय कसा माणूस आहे, माणूस कसा आहे तो? माणूस चांगला आहे, आनंदाचा. बर. काम करण्यामध्ये कसा माणूस वाटतं इतरांपेक्षा? काम करणारा असं वाटतंय मला. म्हणजे नाही अजून यायच्या अगोदर आम्हाला कलरला पैसे दिले. बर. ते आरती करणारच किंवा. बर. या बेरोगोच्या मंदिरासाठी काम पूर्ण व्हावं यासाठी तुम्ही खरे साहेबांकडे आला होता पंढरपूरला. म्हणजे काय तुम्ही कशा पद्धतीनं मागणी केली तुम्ही त्यांना? खरे साहेब आम्ही इथं बोललो त्यांना आम्ही शनिवारी संध्याकाळी काहीतरी 8-8:30 इथं आले आमचे. मग त्यांना आम्ही मागणी केली, आमचं आम्हाला देवळाला काहीतरी तुम्ही द्यावं. बर. साहेबांनी काय म्हणले, तुम्हाला त्यांचे भाषण झाल्यावर त्यांनी काय म्हणले, तुम्ही या म्हणले रविवारी उद्या तुम्हाला कलरच घेऊन देतो म्हणजे. बर. आम्हाला मग आम्ही काय जिम करून 5 जण गेलो. आम्हाला 24 तासात त्यांनी कलर दिला. आम्हाला इथं पोच झाला आमच्या 24 तासात कलर 70-1 हजार आमच्या पैसे कलर पोच झाला आम्हाला. आम्ही आणून त्यांनी दिला आम्हाला इथं. बर. इथं कळमण गावाला बिरोबाच्या मंदिरासाठी काम चालू झालं. हा काम चालू. बरोबर. म्हणजे त्यांच्या कार्यपद्धतीवर तुम्ही कसं काय नाही वाटत ना? साहेब चांगले आहे, तर आम्हाला पुढे बी आमची अपेक्षा आहे. आम्हाला करून त्यांच्याकडून आम्ही घेणार बी हो काम पुढलं बी. पण त्यांना पुन्हा आम्ही आवर्जून समजा झाल्यावर इथं आमचं त्यांचा सत्कार करणार आहोत आम्ही आमच्या इथे. बरं. खरे साहेबांच्या आणि इतर नेत्यांच्या कार्यपद्धतीवर तुम्हाला काय वाटतं? खरे साहेब काम करणार माणूस आहे ते, आणि इथून बी ते करणार, आम्ही त्यांच्याकडून काम करून घेणार बी आहोत. बरं. कुठल्या तरी ह्याच्यातून इथं परवा फ्लावर आले होते. ते फ्लावर इथं ढिगारा लावला होता. आता ह्या लोकांना म्हणलं होतं बा निघू देऊ नका, काय करू नका, काम करून घ्या. फरशा फ्लावर घेऊन गेले ते इथनं ढिगारा लावला होता. कुणी आणलं होतं? आता ते कशात आलं होतं ते बोल, ग्रामपंचायत आणलं मला समजा. बर. तर ती इथं ढिगारा लावल्याला माघारी घेऊन गेली. नेलं कोणी? आता कुणी नेलं कोणाच ठाऊक आहे. गाडीवाले आले, पाक भरून घेऊन गेले. आता कोण नको म्हणायचं. देवासाठी कामासाठी आलेली वस्तू गेली. नेल नाही का? त्याच्यानंतर ही कामच बंद पडलं ना. मग ह्याने काय केलं, थोडं 500-200 करून गावातलं काय धनगर समाजाचं 80% केलं तिथं काम. बरं. आणि ते पैसे गोळा केले आणि वर्गणीतून हे पुन्हा राहिलेलं काम त्यांनी सुरू केलं. मग आमच्याकडे आले वा म्हणलं खरे साहेबाला बोलू आपण, काय म्हणतात बघू. मग त्यांनी ती बाळवे होते, ही काय बाकीचे धनगर समाजाचं, त्यांना म्हणलं जाऊ साहेबाकडे आपण, साहेब काय सांगतील ते ऐकू आपण. जर साहेबांनी काय दिले तर ठीक आहे म्हणलं, काय अडचण नाही ते दिलं. मग त्यांना आणलं इथं, त्यांनी इथं भाषण केलं. वा तुम्हाला नुसतं कलरच नाही म्हणले, तुम्हाला ज्या काय वस्तू पाहिजेत त्या देवळासाठी मी माझं दैवत आहे म्हणले. भैरोबा म्हणजे खंडोबा आणि भैरोबा माझं दैवत आहे, भाषणात बोलले. आणि त्यामुळं त्यांनी ताबडतोब दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांनी फोन केलाय की घेऊन जावं तुमचं म्हणून. मग ही बाळासाहेबाला या लोकांना धनगर समाजाला म्हणलं जावा बाबा तुम्ही बोला साहेबांची. तर साहेबांनी आल्याबरोबर आता हे 70-80चं काय देतील देऊ द्या, पण इथून पुढे जर काय लागलं तरी खरे साहेबांनी मान्य केलं आमच्यापाशी का तुम्हाला काय द्यावं लागेल ते आम्ही देणार. पुढे करतील असं वाटतं? नक्की वाटतं. एकाच दिवसात दुसऱ्या दिवशी आज पैसे कलरचे येतात, त्याचा अर्थ काय? आणि ती राजाभाऊ आहेत, खरे म्हणतात, खरे बोलणारे खरे. आजपर्यंत तालुक्यामध्ये एवढे नेते पुढारी एवढे लोकप्रतिनिधी होऊन गेले, आतापर्यंत तुम्हाला या मंदिरासाठी कलरच्या किंवा पेंटच्या कामासाठी कोणी काय मदत केली होती का? कुणीच मदत केलेली नाही. काय लोक हे गेली होती
पण त्यांनी काय 10 रुपये दिले नाही, देतो असं म्हणत आतापर्यंत दिवस घालवले त्यांनी. त्यामुळे त्याचा काय उपयोगच झाला नाही, काय दिलंच नाही, काय टाळाटाळ केली. जवळ सुद्धा आलं नाही तिथं. एक कधी आमदार इथे येऊन गेला का? कधीच नाही. हीच आमदार म्हणून नाही, बाकीचे बी आमदार होऊन गेले, अगोदरची आले नाही, ते सुद्धा कुणी आलं नाही. आता आमच्या गावामध्ये विशेष सांगायचं म्हणजे 22 मंदिरं हे मालपंथी आहेत. आणि आमच्या गावामध्ये एक असं मोठं मंदिर आहे महादेवाचं की शिखर शिंगणापूरला तेवढी मोठी पिंड नाही, एवढी मोठी पिंड आहे, एक आकलाची पिंड आहे आमच्याकडे. म्हणजे जे शिखर शिंगणापूर ती कळमणमध्ये शिखर शिंगणापूर आहे. अशी परिस्थिती आहे आमची. हे बिरोबाचं मंदिर आहे, या मंदिरासाठी काम चालू आहे असं दिसतंय, फरशा वगैरे आम्हाला दिसतात. काय वाटतं तुम्हाला, कोणामार्फत हे काम चालू आहे? आणि हे तर काम 10 वर्षापूर्वीपासून हे बिरोबाचं मंदिर करायचं असं चालू आहे. 10 वर्षाच्या आधीपासून आम्ही आमदार सनीकडे जात आहोत. आमच्या समाजासाठी बिरोबाच्या शिखरासाठी काहीतरी मदत करा, अगर हे सभा मंडप द्या असं म्हणून 10 वर्ष झालं, 10-15 वर्ष झालं. एकाही मंत्र्यांना इथं येऊन नुसतं नारळ फोडून उद्घाटन करून गेलेत. एकाही मंत्र्यानं आम्हाला कधी मदत केली नाही. मग नाही मदत केल्यामुळे पण आमच्या सगळ्या समाजाने, आमच्या 150 घर उंबरा आहे धनगर समाजाचा, धनगर समाजाने विचार केला सगळ्यांनी मिळून, बाबा आपला कोण सरकार काही मदत करत नाही, आपण स्वतःहून सगळीजण मिळून काहीतरी थोडं पटी करून काम चालू करू. मग 5 वर्षापासून आम्ही थोडी पटी केली. आणि ह्या वर्षी याचं उद्घाटन केलं शिखराचं उद्घाटन केल्यानंतर आम्ही आमदार सनीकडे, प्रत्येक आमदारकडे गेलो, जुन्या आमदारकडे गेलो, नव्या आमदारकडे गेलो, जिल्हा परिषदवाल्याकडे गेला. कुणीही आमच्या समाजाला मदत करायचं कुणीही त्यांनी नाव घेतलं नाही. मग आमच्या समाजाने सगळ्यांनी मिळून मदत करून शेवटच्या टप्प्याला आलं शिखर आमचं. मग आता सगळं झालंय, समाजाने काय गावांनी पटी करून मग राहिलेलं कलरचं काम राहिलं. तेवढ्यात खरे साहेब कळमणला आले. त्यांनी कळमणला येऊन धनगर समाजापाशी गाठ घेतली. मग आम्ही बी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी म्हणले की बाबा काय तुमची अडचण आहे, खरे साहेब म्हणले धनगर समाजाला. तर आम्ही म्हणलं आमची काय अडचण आहे, तर 10 वर्ष झाला अडचण आहे, कोण दूर करत नाही, तुम्ही तर काय करू शकणार आहोत दूर म्हणलं, तुम्ही कामापुरतं येणार आणि गोड बोलणार आणि जाणार. मग नाही म्हणले तुम्ही बोला तरी, म्हणजे तुम्ही काय असेल तुमच्या अडचणी तरी बोला. म्हणून आमच्या आता बरोबर झालेले जेवढे झालेत तेवढे शिखराचं काम अंतिम टप्प्याला येऊन थांबलंय. मग आता एकच टप्पा राहिलाय की बाबा आमचं काम कलरचं राहिलेलं आहे. मग तुम्ही देऊ शकत असला तर बोला, नसलं तर काय प्रत्येक पुढारी आलाय बोललाय गेलायच माघारी. आम्हाला त्यांनी कलरला पैसे आम्ही त्यांना मागितले, त्यांनी म्हणले कलरला पैसे मागितले तर त्यांनी म्हणले देतो म्हणले. मग आम्हाला म्हणले तुम्ही या का ह्याला पंढरपूरला. मग पंढरपूरला आम्ही एक 5-10-12 जण गेलो. त्यांनी म्हणले किती पैसे लागतात, मी म्हणलं किती लागतात आम्हाला तर काय माहिती आहे म्हणलं. आम्हाला म्हणले त्यांनी लिस्ट काढून आणा, लिस्ट काढून घेऊन गेलो आम्ही. मग 70-80 हजार रुपयाची लिस्ट झाली. त्यांनी तिथं रोखच आम्हाला दुकानदाराला पैसे दिले आणि कलर आमच्याजवळ दिला. काम चालू केलं, लगेच काम चालू केले त्यांनी, पैसे कलर आम्हाला पोच केला कळून. बाकीचे लोकप्रतिनिधी किंवा बाकीचे नेते मंडळी पुढारीमध्ये आणि खरे साहेबांमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? 100% फरक आहे खरे साहेबांमध्ये बाकीच्या नेत्यामध्ये. कारण आम्ही बाकीच्या नेत्यापर्यंत किती बारे बी गेलो, कुणी आम्हाला हातभार 10 रुपये लावला नाही कधी. आणि यांनी एकाच शब्दात आम्हाला 80-90 हजार रुपयाचा कलर दिला, एकाच हेलपाट्यात लावलाय. आणि अजून नंतर त्यांनी शब्द टाकलाय की तुम्ही तुमचं काही समाजाचं काम निघू विठ्ठल बिरू देवाचं, त्यासाठी मी तत्काळ तुम्हाला हे मदत करू शकतो म्हणून. गावात परदेशी येऊन गेले खंडोबापाशी येऊन गेले. काय मागण्या होत्या तुमच्या, काय अडचण तुम्ही तिथं मान्य केल्या परत अजून? त्यांनी त्या खंडोबापाशी आम्हाला एक गाडा लावायसाठी ही नव्हती, खोली नव्हती. मग त्यांची लंबे समाजाने त्यांना हे केलेलं होतं, मागणी केली ती. त्यांनी त्याच दिवशी त्यांनी मान्य केली मागणी ती. ते आता करतील असं वाटतं तुम्हाला? 100% करणार त्यांनी, पूर्ण 100% करणार. कारण आम्हाला कलर दिल्यावरूनच आम्हाला खात्री आहे त्यांची की इथनं पुढे काही शब्द दिला तर ती पूर्ण करणार. म्हणजे काम करणारा माणूस, काम करणारा 100% माणूस आहे असं वाटतं.